नाव हे तुमचं घेतलं मी, ॲप्लिकंट कुणीही तुम्ही घेऊ शकता. कॉलेजचं नाव आणि हे पिनकोड टाकायचं महत्त्वाचं. ही डेट, तो व्यक्ती हयात नसेल त्याची डेटची डेट इथं येईल फक्त, ते आपल्याला गरज नाही. इथं ॲप्लिकंट कम्युनिकेशन ॲड्रेस तर आपण नॉर्मली तोच घेतो, इथं कोणाचाही असला तरी चालतो. याला सेव्ह केलं की करेक्ट असेल तर स्टेप 2ला ऑटोमॅटिकली डायरेक्ट होतं. आपले इंडिव्हिज्युअल आपण सिलेक्ट करतो. इथे आपली स्टेट आपण सिलेक्ट करणार महाराष्ट्र, इथलं डिस्ट्रिक्ट पुणे, आणि इथं मात्र ॲप्लिकंटची नावं जी आहेत ही नावं ह्या सिक्वेन्सने यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता दिव्या तू काय तुमचं नाव जे आहे ते, कॉलेजचा ॲड्रेस, पिनकोड, सेव्ह. आता दुसरा हितेश, हा सिक्वेन्स सेम ठेवायचा, हा सिक्वेन्स बदलायचा नाही, आणि हा सिक्वेन्स तुमच्या NOCवरती पण असेल. दुसरा ॲड झाला कार्तिक, नाही दुसऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला बघा. चेक व्हॅल्यूज मार्क इन रेड. तिसरा कार्तिक, आता ही फॅकल्टी स्टार्ट झाली, तोच सिक्वेन्स फॉलो करायचा. इथं फॅकल्टी किंवा स्टुडंट असं काही बायफर्केशन येत नाही. इथं डायरेक्ट ऑथरची नावं एकानंतर एक हाच सिक्वेन्स तुमचा NOCवरती पाहिजे. झोपे. आता याचं काय आहे, हे ॲड्रेस काय आहे यांचं, चंदनचा ॲड्रेस काय घेतलेला तुम्ही, पिनकोड किंवा तेच घेतो मी कॉलेजच, नको प्रॉब्लेम, कॉलेजच्या NOCवरती आहे, विषयच नको यायला. कारण NOC कॉलेजचं आहे ना, आपल्या कॉलेजच्या NOCमध्ये नाव असल्यामुळं त्याचं काय होतं. हां आलं, चंदन झालं. तर साईन ॲक्च्युली तुमची लागते, नाही साईन, ओके, स्कॅनवाली साईन तर ती तुमची पाहिजे, पण गरज नाही. आम्ही ॲप्लिकंट आहे, आमचा स्टॉक रेडी असतो दाखवून. साईन घेतल्यानंतर हे महत्त्वाचं, इथं ऑथर घेतो आपण, हे एकदम महत्त्वाचं आहे. ऑथर आपल्या लिटरलीवर काय म्हणू, लिटरली. आता इथं जे 200 वर्डमध्ये तुम्ही इथं हे बघा, इथं ते 200 कॅरेक्टर्समध्ये, तर हे नॉर्मली काय करतो आपण, ह्या याच्यातनं तुमच्या, आता हे जे आहे हे काय आहे, सेफ राईड याच्याबद्दलचं आहे ना, टू ॲड्रेस प्रपोज सेफ राईड प्रेझेंट्स अँड इट प्रेझेंट्स आपण म्हणूयात 200 कॅरेक्टर्सपर्यंत. ही कॉपी पेस्ट होतं, खालचं टायटल होत नाही, तरी तो इट प्रेझेंट्स त्याच्याबद्दलची माहिती. आता तुम्हाला हे टायटल मात्र हाताने टाकायचं आहे. हे सेफ राईड, डबल कोटेशनमध्ये सेफ राईड, स्मार्ट हेल्मेट, कोलन ॲज इट इज यायला पाहिजे, स्मार्ट हेल्मेट, सेफ राईड स्मार्ट हेल्मेट. जनकुटे आज यांना मी बरेच हे दिले बरं का सजेशन आहे, कोण ते 2 ड्रॉबॅक आहेत त्यांचे, यांच्याला पण बरेचसे करेक्शन सांगता येते. आता इथं नंबर 7 आणि 11 आणि 12ला सेम ॲज ॲप्लिकंटला क्लिक करून द्यायचं. म्हणजे टोटल ह्या सेकंड नंबरच्या फॉर्मला 4 ठिकाणी आपल्या ऑथरची नावं येतात. आता त्याला अपडेट होतं, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, पहिलं आपण टाकलेले हे बरोबर, हे 7 नंबरला, नंतर हे 11 नंबरला आणि 12 नंबरला, 2 4 6 7 जणं तुम्ही आहेत बरोबर. हे संपलं की बाकी कुठे बघायचं नाही, डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोडला यायचं. पहिलं हे ऑप्शन नव्हतं पण आता आहे. हे अपडेट होऊ द्यायचं, नंतर चूज फाईलला क्लिक करायचं. आता हे लिटरली वर्क टू बी कॉपीरायटेड, म्हणजे आपल्या डॉक्युमेंट जी PDF आपण बनवलेली आहे ती PDF इथं द्यायची. नामा सिनॉप्सिस त्याची PDF, ओके, आणि हे ॲड अटॅचमेंट होऊ दे. आणि 2 टाईपचे NOC लागतात. म्हणजे पहिलं जे आता आपल्याकडं 2 आहेत त्या, हे डॉक्युमेंट झालं, अपलोड झालं की ते खाली येतं, NOC ऑफ ऑथॉरिटी, म्हणजे ऑर्गनायझेशन आहे ना आपलं, म्हणून. आता NOCचे वेगवेगळे प्रकार आहेत इथं, तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये
तर हे बघा, हे NOC ऑथर, पब्लिशर, बोर्ड वगैरे. आता आपलं कॉलेजच्या अंडर आहे म्हणून इन अदर ऑर्गनायझेशन आपण म्हणतो. चूज फाईल आणि हे कॉलेजचं NOC अपलोड. त्याच्यानंतर राहील आपलं ऑथर्स NOC. इथं नेम NOC ऑफ द ऑथर. सेल्फ डिक्लेरेशन. हां, ते सेल्फ डिक्लेअर म्हणजेच ऑथरची NOC असते ती, ते साईनवाला सेल्फ डिक्लेरेशन. ते तेच आहे ना? चेक करू. ओके, त्याच सिक्वेन्सची नावं आहेत का? दिसत आहेत. ठीक. हे झालं, अपलोड झालं. तिन्ही डॉक्युमेंट आले. सेव्ह करायचं. सगळं ओके झालं. बाय डिफॉल्ट ते सेव्ह पण होतं, नवीन पुढच्या स्टेपला रिडायरेक्ट होतं. ही महत्त्वाची स्टेप होती, सेकंड नंबर. तिसरीला तुम्हाला काहीच नाही करायचं. आता ते ऑटोमॅटिक मेसेज दिला की तिसरीला फक्त पहिलं आपलं ओरिजिनल वर्क आहे ते क्लिक केलं की बाकीचे सगळे डिसेबल होऊन जातात. बाकी काहीच करायचं नाही, डायरेक्ट सेव्ह करायचं. तिसऱ्या स्टेपला काही नाही पुढे. आता डायरेक्ट पेमेंटला जातं. इथे प्रिव्ह्यू तुम्हाला बघायचं असेल, फॉर्म 14 आपण म्हणतो त्याला. तर इथं प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं, त्याची गरज नसते, ऑटोमॅटिकली ते घेतं. डायरेक्ट आय डिक्लेअर्ड पेमेंटला जायचं. ओके, इथे फक्त काही सिलेक्टेड बँकांचंच जीपेला ते अलाव करतं, QR कोड स्कॅन करून करतं. सगळ्या बँकांचं करत नाही. इथं आय ॲग्री आणि मेक पेमेंटला मी गेलो. काही प्रॉब्लेम नाही. कन्फर्म. 500 रुपीज असतं. बँक वाईज त्याचे बॅकएंडला चार्जेस कट होतात. ते चार्जेस साधारणतः 3-4 रुपयापासून तर 11-12 रुपयापर्यंत असतात. आता माझी आहे HDFC मी सिलेक्ट केली. UPI HDFCला येतो म्हणून मी सिलेक्ट केली. हे ऑप्शन सगळ्या बँकांना येत नाही. CHPTHA. आता हा P कॅपिटल आहे की स्मॉल माहीत नाही. मी स्मॉल घेतला आहे. आपण चेक करू. ते वरती नाही घेतली का? आपलं तुमचं हे आहे का? नाही, ते HDFC ला नंतर नाही घेत नंतर का? कट होतात ते पैसे. इथं कंटिन्यू करायचं. ते बॅकएंडला चार्जेस पडतात ना नंतर. तुमचं सक्सेसफुल झालं की ही तुमची डायरी नंबर लगेच जनरेट होतो. याला ॲज अ सेव्ह ॲज अ PDF करून ठेवायचं तुमच्याकडे. झालं तुमची पेमेंट रिसिप्ट. हिचा नंबर टाकून तुम्ही, हा डायरी नंबर टाकून तुम्ही Search परत करू तुम्हाला शकता. सर्च करू शकता. आता इथनं मला परत आता बॅक जायचं, होमला जायचं. होमला जाऊन तुमचा ॲक्नॉलेजमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचा आला असेल इथे लगेच पुढे लगेच हे ह्या लिस्टमध्ये येऊन पडत होते. आता लगेच नाही अपडेट होणार. आता त्याचं जर तुम्हाला हे करायचं असेल फॉर्म 14 तर पेंडिंग ॲप्लिकेशन नाही, स्टेटस ऑफ द ॲप्लिकेशन. आता आपला जो डायरी नंबर आहे हे पेमेंट रिसिप्ट, इथनं त्याचा मी डायरी नंबर घेईल. हा डायरी नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा असायची सगळं. डायरी नंबर टाका, व्ह्यू स्टेटस, इथं खाली प्रिंट ॲक्नॉलेजमेंट लेटर आणि एंटर फॉर्म दोन्ही पण तुम्ही घेऊ शकता. हा एंटर फॉर्म म्हणजे बार फॉर्म 14च सगळंच जे आपण स्टेप वाईज भरलं ते सगळं. हा फॉर्म 14. आता याचे प्रिंट सेव्हला तुम्हाला सापडणार नाही. इथं छोटा सिम्बॉल दिला तिथंच होतं. हे शोधायला मला 2-3 दिवस गेले होते सुरुवातीला, मलाच सापडत नव्हतं. ही असा फॉर्म येतो, याला सेव्ह म्हणायचं आणि फॉर्म 14 म्हणून तुम्ही त्याला सेव्ह करा. जो प्रिव्ह्यूला क्लिक करून तुम्हाला मी म्हटलं बघा शेवटच्या स्टेपला तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. तो फॉर्म हा आला, हा फॉर्म 14 आला. तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट लेटर घ्यायचं तर ॲक्नॉलेजमेंट लेटर तुम्ही घेऊ शकता, हरकत नाही. हे असं आहे ॲक्नॉलेजमेंट लेटर. याला पण सेम इथं कॉर्नरला प्रिंट सिम्बॉल, सेव्ह. झालं. तुम्हाला मेल करून देतो रिप्लाय.